मुलांनो, काल आपण बघितलं चित्रवर्णन. बघितलं ना? चित्राचं वर्णन स्वतःच्या शब्दात तुम्हाला करायचं आहे. त्याचप्रमाणे आज आपण बघणार आहोत तुम्ही काय कराल ते स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. आता आपला टॉपिक कोणता चालू आहे? स्वमत, म्हणजे स्वतःच्या मनाने लिहिणे. काय चालू आहे? स्वतःच्या मनाने विचार करणे आणि लिहिणे. तसंच आज आपला कुठला विषय आहे? तुम्ही काय कराल ते लिहा. आज आपल्याला बघायचं काय आहे? तुम्ही काय कराल ते लिहा. स्वतःच्या मनाने ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे आपल्या डोक्यात विचार येईल, तो विचार आपण आपल्या लेखणीतून, आपल्या उत्तरातून तुमच्या टीचरपर्यंत पोहोचवायचा आहे. तर तुम्ही काय कराल यासाठी तुम्हाला जेवढेही पाठ झाले आहे त्या पाठामध्ये विविध प्रसंग दिलेले आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्हाला काही ना काही माहिती, काही गोष्टी, काही कवितेचं वर्णन, त्याच्यामध्ये धान्याचं, तर पावसाचं, तर बेडकाचं, व्यक्तीचं, अशा प्रत्येक गोष्टी त्या प्रत्येक पाठामधून तुम्हाला काही ना काही नवीन नवीन शिकायला मिळालं आहे. तर त्या प्रत्येक पाठातील कुठल्याही एका पाठाचं किंवा एखाद्या प्रसंगाचं वर्णन किंवा एखादा त्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःच्या मनाने लिहावं लागेल. तेव्हा त्याला तुम्हाला काय म्हणावं लागेल? तुम्ही काय कराल ते लिहा. प्रश्न कसा राहणार आहे? तुम्ही काय कराल ते लिहा. तर आता मी तुम्हाला इथे सांगते तो प्रश्न कशा पद्धतीचा असू शकतो. तर आपल्याला किती सारे पाठ झाले आहे ना? किती सारे पाठ आपण शिकलो आहे. तर त्या बऱ्याचशा पाठामधून आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आपण यात वर्णन करू शकतो ते आपण आता इथे बघू. तर याच्यामध्ये पहा, आपल्याला म्हटलं आहे किती आपण आजारी पडण्याचा प्रयोग, आपण पाठ बघितला आजारी पडण्याचा प्रयोग. तर तुम्हाला इथे असा प्रश्न विचारला जाईल की तुम्ही तुमच्या घरी जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर तुम्ही काय कराल? प्रश्न काय आहे? तुमच्या घरी जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर तुम्ही काय कराल? तुमच्या प्रश्न. घरी जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर तुम्ही काय कराल? हा झाला प्रश्न. हा काय झाला? प्रश्न. आता ह्या प्रश्नाचं आपल्याला लिहायचं आहे उत्तर. काय लिहायचं आहे? उत्तर. तर हे उत्तर लिहिताना तुम्ही काय कराल? तुम्ही पुस्तकातून पाठांतर केलेलं उत्तर लिहायचं नाही आहे. तुम्हाला स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं आहे. तुम्ही कल्पना करा की घरामध्ये काय होत आहे. घरामध्ये आपली आई आजारी पडली आहे तर त्यावेळी तुम्ही काय कराल? तुमचे बाबा आजारी पडले आहे तर तुम्ही काय कराल? तुम्हाला स्वतःच्या मनाने या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला 2-3 प्रश्न देणार आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्हाला लिहायची आहे. स्वतःच्या मनाने जोपर्यंत प्रश्नाची उत्तरं लिहिता येणार नाही तोपर्यंत तुम्ही मराठी शिकले असं म्हणता येणार नाही. ठीक आहे? तर तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. चुकेल, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, चारदा चुकेल, पण कधी ना कधी तुम्हाला लिहिता येईल, है ना? आपण मागल्या वर्षी पण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहायचा प्रयत्न केला होता, बोलायचा प्रयत्न केला होता. उभं राहून मी मध्ये मध्ये मुलांना तुम्हाला बोलायला लावत होती की असा असा प्रसंग देत होते, त्या प्रसंगावर तुम्ही वर्णन करून सांगत होते की नाही? तर आता ते वर्णन तुम्हाला तोंडी रूपात न सांगता लिहून दाखवायचं आहे. कळलं तुम्हाला? आता तुम्हाला ते काय, जे तोंडी वर्णन सांगत होते ते तोंडी न सांगता तुम्हाला काय करायचं आहे? ते वर्णन तुम्हाला आता लिहून दाखवायचं आहे. आता इथे मी तुम्हाला उदाहरणाने एक प्रश्न समजावून सांगणार. असे मी तुम्हाला 2-3 प्रश्न देणार. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतः तयार करायची आहे. ठीक आहे बेटा? तर आता मी सांगते. तुमच्या घरी जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर तुम्ही काय कराल? तर ती आजारी व्यक्ती म्हणजे आपल्या घरातील एखादा माणूस. अपने घर का कोई आदमी अगर बीमार पड़ता है तो अपन क्या करेंगे उसके लिए? तो ये हिंदी में हो गया. तो अभी अपने को उसका उत्तर कैसे लिखना है, उसका आंसर कैसे लिखना है? मराठी में लिखना है. ठीक है? आमच्या घरी जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर आजारानुसार त्याला दवाखान्यात नेऊ. आजार जर कमी असेल
तर आधी घरगुती उपाय करू. है ना. आजार जर कमी असेल तर आधी काय करू आपण, घरगुती उपाय करू. आणि आजार जर जास्ती असेल तर आपण त्याला काय करू, वाट न पाहता पहिले दवाखान्यात नेऊ. हा झाला आपला पहिला मुद्दा. है ना. तुमच्या घरी जर एखादा आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही काय कराल, त्याच्यानंतर आपण त्यांना चांगले चांगले करून खायला देऊ. जीवनसत्वयुक्त पदार्थ खायला देऊ. है ना. जीवनसत्वयुक्त पदार्थ खाण्यात देऊ. त्यांची काळजी घेऊ. त्यानंतर त्यांना वेळेवर औषधं देऊ. त्यांना वेळेवर औषध देऊ. त्यानंतर स्वच्छतेची काळजी घेऊ. आहे की नाही. त्यानंतर त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेऊ. खानपाण्याची काळजी घेऊ. आपण लिहिलं ना, खाण्यात देऊ त्यांना. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू. त्यांच्या राहण्याची व्यवस्था चांगली करू. त्यांना स्वच्छता देऊ. त्यानंतर त्यांना धीर देऊ. त्यांना लवकर बरं होण्यासाठी धीर देऊ. धीर देऊ म्हणजे त्यांच्याकडे आपण बोलताना पॉझिटिव्हली बोलू. आपण असं म्हणू का त्यांना, नाही नाही तू आता कधीच बरा होणार नाही आहे, आता तुला बरंच नाही वाटणार आहे, तुला भरपूर दिवस लागतील, असं म्हणतो का आपण. नाही. आपण काय म्हणू, नाही नाही तू हे असं खाणं कर, पटपट औषध घे, मग तुला लगेच बरं वाटेल. म्हणतो की नाही आपण, हे तू एवढं जेवण करून घे, एवढं हे खाऊन घे, पहा तुला चांगलं वाटेल, तुला ताकद येईल, असं म्हणतो की नाही आपण. अशा प्रकारचे जे आपण आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये ज्या गोष्टी बोलतो त्या सगळ्या आपल्याला इथे लिहून दाखवायच्या आहे. तर हा पहिला प्रश्न मी तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर इथे लिहून दाखवलं आहे. हे आपण बोलता बोलता सहज बोलून जातो आणि सहज बोललेली उत्तर ही आपल्याला लिहायची असतात. तर पहा आपला प्रश्न काय आहे, तुम्ही काय कराल ते लिहा. तुमच्या घरी जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर तुम्ही काय कराल. ह्या प्रश्नाचं नाव आहे स्वमत. काय आहे, स्वमत, स्वतःच्या मनाने लिहिलेली उत्तर. तर आजारी व्यक्तीच्या आजारानुसार त्याला दवाखान्यात नेऊ. आजार जर कमी असेल तर घरगुती उपाय करू. जीवनसत्वयुक्त खाण्यात देऊ. मतलब त्याला म्हणजे काय आहे, त्याला त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ. खाण्यापिण्याची काळजी घेऊ. इथे लिहू, खाण्यापिण्याची काळजी घेऊ. त्यानंतर त्यांना वेळेवर औषध देऊ. है ना. जर डॉक्टरांनी दिलं असेल तर आपण त्याला काय करू, त्यांना वेळेवर औषध देऊ. त्यानंतर त्यांची स्वच्छतेची काळजी घेऊ. त्यांच्याजवळ घाण ठेवू का आपण, त्यांच्याकडून तर काही होत नाही आहे, मग आपण काय करू, त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेऊ. त्यांना लवकर बरं व्हावं यासाठी काय करू, धीर देऊ. त्यांना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू. त्यांना म्हणू की नाही नाही तुम्हाला लवकर बरं वाटेल, आता काळजी करू नका. है ना. अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्यांना सांगू. त्यानंतर काय करू, आपण त्यांना बागेत फिरायला नेऊ. थोडंसं बाहेर त्यांचं मनोरंजन करू. त्यांचं मनोरंजन करू. त्यांना व्यायाम करायला शिकवू. त्यांना व्यायाम करण्यास सांगू. अशा कितीतरी गोष्टी आहे की तुम्ही आपण आपल्या मनाने लिहू शकतो. तुम्ही आपल्या घरी जर एखादा व्यक्ती आजार पडला तर त्याला किती साऱ्या गोष्टी आपण सांगतो, सहज सांगत जातो. तर त्या सांगितलेल्या तोंडी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहे त्या तुम्हाला आता काय आहे, प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारल्या जाईल. आणि प्रश्नाच्या स्वरूपात विचारल्यानंतर तुम्हाला त्या ज्या गोष्टी तुम्हाला स्वतः तोंडाने सांगायच्या आहे त्या आता मराठीमधून लिहून दाखवायच्या आहे. कळलं प्रश्न. तर असा हा प्रश्न आहे. आता तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तर मी स्वतः इथे लिहून दाखवलं. आता तुम्हाला वेगळा प्रश्न विचारते, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घरून लिहून आणा.
प्रश्न काय आहे समजा. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? स्वतः मनाने लिहायचं उत्तर आहे हे. तुम्ही तुमच्या मनाने याचं उत्तर लिहायचं आहे, स्वमत लिहायचं आहे. घरी कोणाचीही मदत घ्या, घरच्या व्यक्तींची मदत घ्या, आई बाबा, भाऊ जे कोणी असतील त्या सगळ्यांची मदत घ्या आणि स्वतःच्या मनाने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहून मला तुम्ही पाठवा. तुमच्या स्वतःच्या पक्क्या वहीमध्ये ही उत्तर लिहायची आहे तुम्हाला. कुठल्याही वहीमध्ये ही उत्तर लिहायची नाही, स्वतःच्या पक्क्या वहीमध्ये ही उत्तरं लिहायची आहे. हे एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या पक्क्या वहीमध्ये लिहाल. प्रश्न काय लिहाल? स्वमत. प्रश्न कोणता लिहाल? स्वमत. प्रश्न हा लिहायचा, उत्तर हे लिहायचं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे तुम्हाला स्वतः आपल्या मनाने घरी तयार करायचं आहे. कळलं? आज आपण बघितलं आहे स्वमत. स्वमतचा प्रश्न आपण घेतलेला आहे. या प्रश्नांची उत्तर तुम्ही डोक्याला विचार करा आणि शब्द तयार करा. शब्दातून वाक्य तयार करा. वाक्यातून तुम्ही कसं लिहिता हे तयार करा. ठीक आहे?